हे बघा, हा आहे रतांबा. थोडीशी एवढीच आहेत, अजून पिकायला लागले. कच्चे आहेत ना, हे तसेच ठेवणार आपण. साल आहे ती बघा, ही आता सोललेले बी आहे बघा, आणि त्याच्यामधून हे असं रस बाहेर निघतो, त्याला आम्ही फूट म्हणतो. ठीक आहे. स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, हे बघा रतांबे आहेत, म्हणजे कोकम. तर हे बघा, हे कोकमचं फळ आहे, आमच्याकडे याला रतांबे म्हणतात. तर त्याच्यापासून आता आमसूल बनवणार आहे. आमसूल म्हणतात काय जण, आमच्याकडे आम्ही आमसल म्हणतो. म्हणजे मच्छीमध्ये म्हणा किंवा इतर जेवणाच्या पदार्थामध्ये टाकतात तर ते बनवतो. तर ते कसं बनवतो आम्ही ते पण दाखवतो आजच्या व्हिडिओमध्ये. हे बघा, हा आहे रतांबा, आणि जास्ती नाही बघा, थोडीशी एवढीच आहेत, अजून पिकायला लागलेले नाहीत. ह्याच्यामध्ये कच्चे पण आहे ते बघा. तर थोडेसे मिळाले तर त्याची आता आपण आमसूल बनवतो आहे. हे रतांबे आता काय करणार, ह्याच्यामध्ये बघा बिया सेपरेट करणार, आणि मग 2 भाग करणार, त्याचे सालं वेगळी. आणि त्यानंतर ही जी सालं आहेत ना, ही मग आपण सुकवणार. ठीक आहे. सुकवल्यानंतर ही जी फळं हे असतात ना, बिया, हे पूर्ण असं हे करून त्यातला जो रस आहे तो बाहेर काढणार, आणि ह्या ज्या बिया असतात त्याचे मग आपण गोळे तयार करतो. आणि जी उरलेला रस असतो ना, ती ही सालं सुकवल्यानंतर त्याच्यामधून डीप करून 2-3 वेळा ती परत सुकवायची, त्यात मीठ वगैरे टाकून. तर अशी आमसल तयार होतं. तर ते दाखवतो आहे. सर्व काही एकदम दाखवता येणार नाही, तरी पण आज जे काय होईल ते दाखवण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे. तर हे बघा, ह्याच्यामध्ये बरेचसे कच्चे पण आहेत. आता कच्चे तर काही फोडणार नाही, कच्चे 2 तुकडे करून सुकवावे लागतील. पण अर्धी सुकी आहेत, अर्धी कच्ची आहेत. ठीक आहे. तर चला आता, हे जे कोकम आहे ना, ह्याच्यापासून जास्ती करून आपल्याला आमसूल बनवतो आपण. त्याच्यानंतर अमृत कोकम असेल किंवा मग पन्हा वगैरे बनवतात. ठीक आहे. आणि त्याच्या ज्या आता बिया दाखवल्या ना मी, त्या बियांपासून आपण त्याचे गोळे तयार करतो. ते गोळे विकल्यानंतर मग त्या बियांपासून पण तेल काढतात. तर असे बरेच उपयोग आहे त्याच्या ह्या कोकमचे. ठीक आहे. पण नाही करत असं. तर हे बघा, हे असे फळाच्या आतमध्ये बिया असतात. ठीक आहे. हे बघा, याचे आपण 2 तुकडे करतो. काही ठिकाणी भरपूर तुकडे करतात, पण आपण 2च करतो तुकडे एका फळाचे. ठीक आहे. आणि मग ते असं बोट घालून त्या बिया काढायच्या, आणि आपल्याला ही 2 आमसूल मिळणार. एका फळाचे 2 तुकडे करायचे. ठीक आहे. तर आता सर्व सोलून झालेले आहे बघा. हे कच्चे आहेत ना, हे तसेच ठेवणार आपण. ते पिकल्यानंतर मग हे होईल. त्याच्यानंतर ही साल आहे ती बघा, ही आता सुकशी घालतो ते पण दाखवतो. बघा मस्त वेगळी. आणि त्यानंतर ह्या सोललेले बी आहे ते बघा, आणि त्याच्यामधून हे असं रस बाहेर निघतो, त्याला आम्ही फूट म्हणतो. ठीक आहे. तर बघा, आणि हे पूर्ण पिळून हे बिया वगैरे ना त्याचा रस काढणार. मग तो साधारण एवढं तरी होईल, आणि मग त्याचे गोळे करतात. ठीक आहे. तर हे बघा, हे बघा. ठीक आहे. हे देखो. तर चला आता सालं सुकशी घालूया.
तर आता फायनली हे बघा ही साल आहेत ना, याची पत्र्यावरती टाकलेत मस्तपैकी, सुकतील. अजून कमी आहे तरी पण ठीक आहे, सुकतील. पत्र जरा जास्त तापतो नाही काय. आणि तिकडे ती साठ आहेत आपण हे केलेली. की झाडावरून रतांबे काढून आणि त्याचे आमसुले बनपर्यंत बरेच दिवस जातात, नाही म्हटलं तरी 8-10 दिवस जातात. त्यामुळं एका दिवसामध्ये ते व्हिडिओमध्ये दाखवणे शक्य नाही, तरी पण दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तर आजच्या व्हिडिओपुरतं एवढंच. बाकी व्हिडिओ आवडली तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती कोण नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.